विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम तुमचे 11वी कॉमर्समध्ये स्वागत आहे. मी लाड SB SGM कॉलेज कराड. आपला विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. यामध्ये एकूण 12 टॉपिक आहेत. त्यामधील पहिला टॉपिक आपण पाहणार आहे तो म्हणजे चिटणीस. या टॉपिकमध्ये आपण चिटणीस म्हणजे काय, चिटणीसाची वैशिष्ट्ये, चिटणीसाचे प्रकार, चिटणीसाची कार्ये आणि चिटणीसाचे गुण हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण चिटणीस म्हणजे काय ते पाहूया. आता चिटणीस म्हणजे काय तर प्रत्येक व्यवसायाला ह्या चिटणीसाची गरज असते. मग व्यवसाय व्यक्तिगत असेल किंवा संस्थागत असेल, या दोन्ही प्रकारच्या व्यवसायासाठी या चिटणीसाची आवश्यकता असते. म्हणजेच काय, व्यवसायाचा दैनंदिन पत्रव्यवहार सांभाळणे असेल किंवा वित्तविषयक कार्य सांभाळणे असेल. म्हणजेच काय, पत्रव्यवहार सांभाळणे किंवा वित्तविषयक कार्यामध्ये गुंतलेली व्यक्ती, त्या व्यक्तीलाच आपण काय म्हणतो, चिटणीस असे म्हणतो. काय म्हटलं बघा, दैनंदिन पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती तसेच वित्तविषयक कार्यामध्ये गुंतलेली जी व्यक्ती असते त्या व्यक्तीलाच आपण काय म्हणतो, चिटणीस असे म्हणतो. आता चिटणीस हा शब्द आपल्या परवलीच आहे, परंतु प्राचीन भारतीय इतिहासामध्ये या चिटणीस शब्दालाच अगोदर कोणता, म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासामध्ये चिटणीसाचे कामे करणाऱ्या व्यक्तीलाच अमात्य असं संबोधलं जायचं. आपण यापूर्वीही सिरियलमध्ये वेगळ्या ह्याच्यामध्ये पाहिलं असेल की प्राचीन भारतीय ज्या सिरियल असतील त्यामध्ये पाहिलं असेल की चिटणीसाचे कामे करणाऱ्या व्यक्तीलाच काय म्हटलं जात होतं, अमात्य असे म्हणतात. मग आता हा अमात्य हा शब्द आपल्याला जास्तीचा परवलीचा नाही, परंतु चिटणीस हा शब्द किंवा दुसरा एक शब्द आहे त्याला म्हणजे सचिव. आपण वेगवेगळ्या खात्यामध्ये कोणत्याही ठिकाणी, समजा आपण एखाद्या व्यावसायिक संस्थेमध्ये गेलो असेल किंवा कंपनीमध्ये गेलो असेल किंवा सरकारी खात्यामध्ये गेलो असेल तर तिथे आपण हा शब्द ऐकलेला आहे, सचिव. बऱ्यापैकी हा आपण शब्द ऐकलेला आहे. मग सचिव हा शब्द आपण ऐकल्यामुळे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, सेक्रेटरी असे म्हणतो. चिटणीसालाच काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, सेक्रेटरी. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, सेक्रेटरी असे म्हणतो. हा शब्द जो आहे इंग्लिश भाषेतील सेक्रेटरी हा शब्द लॅटिन भाषेतील कोणता, सेक्रेटरीअस, हा लॅटिन भाषेतील शब्द आहे सेक्रेटरीअस. ह्या लॅटिन भाषेतील शब्दापासून हा इंग्लिशमध्ये सेक्रेटरी हा शब्द आला आहे, ज्याचा अर्थ असा होतो की ज्याचा अर्थ अशी व्यक्ती की जी दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी काम करते. म्हणजेच काय, एखादी महत्त्वाची व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला व्यवसायाचं सर्व काम करणं शक्य नसेल, त्यावेळेस ती व्यक्ती काय करत असते, एका चिटणीसाची म्हणजे सेक्रेटरीची नेमणूक करत असते. त्या व्यक्तीलाच आपण काय म्हणतो, सेक्रेटरी किंवा चिटणीस असे म्हणतो. म्हणजेच काय, अति कार्यमग्न असलेल्या व्यक्तीसाठी दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक तेव्हा ती व्यक्ती करते, तेव्हा ती व्यक्तीलाच काय म्हटलेलं आहे, चिटणीस असे आपण म्हणतो. म्हणजेच काय, व्यवसायामध्ये अति कार्यमग्न म्हणजेच खूपच काम त्या व्यक्तीकडे असेल तर ती व्यक्ती स्वतः सर्व कामे ही करू शकत नाही, म्हणून ती व्यक्ती काय करत असते, दुसऱ्या एका व्यक्तीची नेमणूक करत असते. त्या व्यक्तीलाच आपण काय म्हणतो, चिटणीस असे म्हणतो. मग ती व्यक्ती काय करत असते, व्यवसायाचा संपूर्ण असणारा पत्रव्यवहार सांभाळत असते. व्यवसायाला आवश्यक असणारी जी माहिती असते ती पुरवण्याचं काम करते. तसेच व्यवसायाची जी गोपनीय माहिती असते ती गोपनीय ठेवण्याचं काम देखील हा चिटणीस करत असतो. आता बघा, याची एक व्याख्या दिलेली आहे बघा, ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार. काय म्हटलेलं आहे बघा, ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार, दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती.
दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती विशेषतः जी दुसऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळ यांचा पत्रव्यवहार सांभाळणे, नोंदी ठेवणे, तसेच इतर कामे करण्यासाठी ज्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते तिला चिटणीस म्हणतात. काय म्हटलेलं आहे बघा, ऑक्सफोर्ड डिक्शनरीनुसार या चिटणीसाची एक व्याख्या केलेली आहे बघा. दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती, विशेषतः जी दुसऱ्या व्यक्ती असेल, संस्था असेल किंवा मंडळ असेल यांचा पत्रव्यवहार सांभाळणे किंवा नोंदी ठेवणे, तसेच व्यवसायाची जी इतर कामे असतात ती कामे करण्यासाठी ज्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते तिला काय म्हणतात, चिटणीस असे म्हणतात. आता आपण चिटणीसाची वैशिष्ट्ये पाहणार आहे. चिटणीसाची एकूण 8 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे व्यक्ती. चिटणीस ही एक प्रकारची व्यक्ती असते. असं का म्हटलेलं आहे, कारण चिटणीस ही एकच व्यक्ती असते, ती कोणतीही संस्था असू शकत नाही. म्हणजे एखादी व्यावसायिक संघटना असेल किंवा संस्था असेल त्याची नियुक्ती आपण चिटणीस म्हणून करू शकत नाही. एका व्यक्तीचीच नियुक्ती फक्त आपण चिटणीस म्हणून करू शकतो. म्हणून काय म्हटलेलं आहे, चिटणीस ही असते, एक प्रकारची व्यक्ती असते. दुसरं वैशिष्ट्य आहे बघा, कर्तव्ये किंवा कार्य. चिटणीसाची कर्तव्य किंवा कार्य ही वेगवेगळी प्रकारची असतात. म्हणजे व्यवसायामध्ये कोणत्याही संदर्भातील कामे करण्याचं काम हा कोण करत असतो, चिटणीस करत असतो. जसं की आपण पाहिलेलं आहे की व्यवसायाचा पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम असेल किंवा व्यवसायाचा ज्या सभा घेतल्या जातात त्या सभांचं आयोजन करण्याचं काम असेल किंवा व्यवसायातील महत्त्वाचे कागदपत्रे असतील ते सांभाळण्याचं काम देखील या चिटणीसाला करावं लागतं. तसेच आपण पाहू शकतो की व्यवसायाला आवश्यक असणारी माहिती असेल ते पुरवण्याचं काम देखील या चिटणीसाला करावं लागतं. अशा वेगवेगळ्या प्रकारची कामे किंवा कार्ये या चिटणीसाला करावी लागतात. आता तिसरं वैशिष्ट्य आहे बघा, पात्रता. चिटणीसाची पात्रता ही काय असू शकेल, कारण चिटणीस हा व्यक्तिगत किंवा संस्थात्मक हा असू शकतो. म्हणजेच एका व्यक्तीद्वारे त्याची नियुक्ती केली जाऊ शकते किंवा एखाद्या संस्थेद्वारे या चिटणीसाची नियुक्ती केली जाऊ शकते. त्यामुळे याची पात्रता काय असणार आहे, समजा खाजगी आणि सार्वजनिक कंपनी असेल तर काय असेल, कंपनी कायदा 2013 नुसार विहित केलेल्या नमुन्यानुसार त्यात काय सांगितलेलं आहे, याची पात्रता असणार आहे. म्हणजे कंपनी कायदा 2013 नुसार जी याची विहित पात्रता दिलेली आहे त्याने ती धारण केलेली असली पाहिजे. ही झालं खाजगी किंवा सार्वजनिक कंपनी असेल. तर सरकारी कंपनी असेल तर काय असेल, सरकारी कायद्यानुसार जी विहित केलेली पात्रता असेल ती त्याने धारण केलेली असली पाहिजे. ह्या जर पात्रता त्याने धारण केलेल्या असतील तरच त्याला व्यवसायाचा चिटणीस म्हणून हे
नियुक्त केलं जातं. पुढचं आहे ते वैशिष्ट्य बघा, नेमणूक. आता या चिटणीसाची नेमणूक कोण कोण करू शकतं? त्यांना काही अधिकार दिलेले आहेत. जर एखादी व्यक्ती असेल तर या चिटणीसाची नेमणूक करू शकते. म्हणजे एखादी एकल व्यापारी संघटना असेल तर त्या व्यवसायाचा मालक त्या चिटणीसाची नियुक्ती करू शकतो. म्हणजे व्यवसायाच्या संघटन प्रकारानुसार काय होऊ शकतो, या नेमणुकीमध्ये बदल होऊ शकतो. व्यावसायिक संस्था असतील किंवा सहकारी संस्था असतील किंवा सार्वजनिक संस्था असतील किंवा कंपनी असेल किंवा सरकारी कंपनी असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या किंवा संस्था काय करू शकतात, या चिटणीसाची नेमणूक करू शकतात. म्हणजे व्यवसायाचा कारभार ही एकटी व्यक्ती हाताळू शकत नाही, म्हणून वेगळ्या प्रकारे काय करू शकते, संस्था कंपनी या चिटणीसाची नेमणूक करू शकतात. आता पुढचं वैशिष्ट्य आहे ते बघा, पगारी नोकर. त्यालाच आपण व्यवसायाचा सेवक असे सुद्धा म्हणू शकतो. पगारी नोकर किंवा सेवक हा काय असतो, त्या व्यवसायाचा एक प्रकारचा नोकर असतो किंवा सेवक असतो. म्हणजेच काय, असं का म्हटलेलं आहे, कारण त्याने जी व्यवसायासाठी सेवा जी प्रदान केलेली आहे त्या सेवेबद्दल त्याला मोबदला म्हणून दरमहा वेतन दिलं जातं किंवा त्याने प्रदान केलेल्या सेवेबद्दल काही प्रमाणात हे मानधनसुद्धा त्याला दिलं जातं. म्हणून हा व्यवसायाचा काय म्हटलेलं आहे, पगारी नोकर किंवा सेवक आहे असं म्हटलेलं आहे. पुढचं आहे बघा वैशिष्ट्य, 6वं, विश्वासू अधिकारी. विश्वासू अधिकारी असं का म्हटलेलं आहे चिटणीसाला, कारण व्यवसायाला आवश्यक असणारी माहिती पुरवण्याचं तो काम करतच असतो. त्या बदल्यात त्याचबरोबर तो काय करत असतो, व्यवसायाची जी गोपनीय माहिती असते ती व्यवस्थित ठेवण्याचं काम कोण करत असतो, हा चिटणीस करत असतो. म्हणजे व्यवसायाची जी माहिती असते ते गोपनीय ठेवण्याचं काम हा चिटणीस करत असतो. तसेच याला विश्वासू असं म्हटलेलं आहे, कारण त्याच्यावरती एक प्रकारचा संस्थेने किंवा त्या व्यक्तीने विश्वास ठेवलेला असतो. म्हणून व्यवसायामध्ये ही महत्त्वाची अधिकारी व्यक्ती म्हणून सुद्धा ओळखली जाते. म्हणून ह्या चिटणीसाला आपण काय म्हणू शकतो, विश्वासू अधिकारी असे म्हणतो. पुढचं वैशिष्ट्य आहे बघा 7वं, प्रतिनिधी. चिटणीसाला व्यवसायाचा प्रतिनिधी असं का म्हटलेलं आहे, कारण तो काय करत असतो, एखाद्या व्यक्तिगत समजा त्याला त्याची नियुक्ती केली असेल, एका व्यक्तीने नियुक्ती त्याची केलेली असेल तर त्या मालकाचा काय असतो, व्यवसायातर्फे तो प्रतिनिधी म्हणून ओळखला जातो. समजा एखाद्या संस्थेने त्याची नियुक्ती केलेली असेल तर तो त्या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून ओळखला जातो. म्हणजे सर्व प्रकारचे तो कामे करत असल्यामुळे, म्हणजेच मालकाप्रमाणे किंवा संस्थेच्या मालकाप्रमाणे तो काय करत असतो, त्या व्यवसायामध्ये काम करत असतो. म्हणून त्याला व्यवसायाचा किंवा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून हा ओळखला जातो. पुढचं आहे वैशिष्ट्य बघा, 8वं, गुण. चिटणीसामध्ये चिटणीस होण्या अगोदर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे गुण हे त्याच्या अंगी असणे आवश्यक असते. म्हणजेच काय, त्याच्या अंगी एकतर व्यवहार चातुर्य असणे गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक व्यवहार हा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्याच्याकडे काय पाहिजे, व्यवहार चातुर्य असणं गरजेचं आहे. तसंच काय म्हटलेलं आहे, पुढील जे अधिकारी असतील किंवा त्यांच्याशी बोलण्याचं गुण हा त्या चिटणीसाकडे असला पाहिजे. म्हणजेच काय, त्याच्याकडे व्यवहार चातुर्य असलं पाहिजे, त्याच्या अंगी नम्रता असली पाहिजे, एकमेकाला मदत करण्याची सहकार्य भावना असली पाहिजे. तसंच काय म्हटलेलं आहे, त्याच्याकडे नेतृत्व गुणसुद्धा असला पाहिजे. त्याच्याकडे सुव्यवस्था हा गुण देखील असणे आवश्यक आहे. त्याचं एकाग्रतासुद्धा त्याच्याकडे असली पाहिजे. ही सर्व गुण काय म्हटले पाहिजेत, ह्या चिटणीसाकडे असणे आवश्यक आहे. तरच तो काय होऊ शकतो, एक प्रकारचा चांगला चिटणीस होऊ शकतो. काय काय पाहिलं बघा आपण,
सर्वप्रथम चिटणीस म्हणजे काय ते पाहिलं. चिटणीस म्हणजेच काय, दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती. विशेषतः जी व्यक्ती असेल, संस्था असेल, मंडळ असेल यांचा पत्रव्यवहार सांभाळणे असेल, नोंदी ठेवणे असेल किंवा इतर व्यवसायाची जी कामे असतील ते करण्याचं काम, त्याची जी नियुक्ती केली जाते करण्यासाठी, त्यालाच काय म्हटलेलं आहे, चिटणीस असे म्हणतात. मग चिटणीसाचे एकूण आपण 8 वैशिष्ट्ये पाहिलेले आहेत. पहिलं व्यक्ती म्हणजेच काय, चिटणीस ही एक प्रकारची व्यक्ती आहे. ती एक संस्थाही किंवा कंपनी असू शकत नाही. ती एक प्रकारची व्यक्ती आहे. तो संस्थेमार्फत किंवा व्यक्तीमार्फत त्याची नियुक्ती केली जाऊ शकते, परंतु एका संस्था किंवा एखाद्या कंपनीची नियुक्ती केली जाऊ शकत नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, चिटणीस ही एक व्यक्ती आहे. पुढचं आहे बघा, चिटणीसाची कार्य किंवा कर्तव्ये. काय असतील चिटणीसाची कार्य किंवा कर्तव्ये आपण पाहिले आता की ते सांगितलं की पत्रव्यवहार सांभाळणे, व्यवसायाचा जो पत्रव्यवहार आहे किंवा सभांचं आयोजन आहे किंवा कागदपत्रे सांभाळणे असेल, व्यवसायाला माहिती पुरवणे असेल किंवा व्यवसायाची माहिती गोपनीय ठेवण्याचं काम या चिटणीसाला करावं लागतं. ही त्याची कार्य. तसेच काय म्हटलेलं आहे, कर्मचाऱ्यांना वेतन देणे असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं असेल, या प्रकारची वेगवेगळी प्रकारची कामे या चिटणीसाला करावी लागतात. तिसरं पाहिलं पात्रता. हे पात्रता व्यवसाय संघटनेनुसार त्याने धारण केलेले असले पाहिजे. एकतर खाजगी किंवा सार्वजनिक कंपनी असेल तर त्याने कंपनी कायदा 2013 नुसार विहित केलेल्या नमुन्यानुसार त्याने पात्रता धारण केलेली असलं पाहिजे. जर ते सरकारी खात्याचा चिटणीस असेल तर त्याने काय म्हणलेलं आहे, सरकारी खात्याने ठरवून दिलेल्या विहित नमुन्यानुसार त्याने पात्रताही धारण केलेली असली पाहिजे. पुढचा आहे ती नेमणूक. ह्या चिटणीसाची नेमणूक एखादी व्यक्ती असेल, सहकारी संस्था असेल, व्यावसायिक संस्था असतील किंवा सार्वजनिक संस्था असतील, कंपनी असेल, सरकारी खाते असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींद्वारे या चिटणीसाची नेमणूक होऊ शकते. चिटणीस हा काय म्हटलेला आहे, पगारी नोकर किंवा सेवक आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, चिटणीसाला त्याने केलेल्या कामाबद्दल त्याला काय दिला जातो, एक प्रकारचा मोबदला दिला जातो. तो दरमहा वेतन असेल किंवा मानधन असेल, म्हणून त्याला पगारी नोकर किंवा सेवक आहे असं म्हटलेलं आहे. पुढचा आहे तो विश्वासू अधिकारी. का म्हटलेला आहे विश्वासू अधिकारी, कारण व्यवसायाची जी महत्त्वाची माहिती असते ती गोपनीय ठेवण्याचं काम कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. म्हणून व्यवसायाचा हा विश्वासू अधिकारी म्हणून ओळखला जातो. पुढचा आहे तो प्रतिनिधी. चिटणीस हा व्यवसायाचा किंवा संस्थेचा किंवा व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून ओळखला जातो. पुढचा आहे ते शेवटचं गुण. म्हणजेच चिटणीसामध्ये कोणकोणते गुण आवश्यक आहेत, तर एक म्हणजे नम्रता, व्यवहार चातुर्य असेल किंवा सहकार्य भावना असेल, नेतृत्व असेल, सुव्यवस्था असेल किंवा नम्रता असेल, या वेगवेगळ्या प्रकारचे गुण या चिटणीसामध्ये असणे आवश्यक आहे.